उद्योगपती म्हणून माझ्या शेतकऱ्याची गणना झाली पाहिजे. चिकनची मागणी एवढी भयानक आहे का आजही आपण मुंबई सारख्या सिटीची, पुणे सारख्या सिटीची, इथं जो भस्मासूर लागलाय चिकनचा, तो पूर्ण नाही करू शकत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विजन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील औरंगपूर येथे. इथे आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला, जे व्यक्तिमत्व आहे सगळ्यांसाठी प्रेरणादायी. ईसी पोल्ट्री फार्म अर्थात इन्व्हायरमेंटली कंट्रोल पोल्ट्री फार्म याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर कृषी विजन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अनेक अडचणींवर मात करत आज उत्तम डुकरे सर एक यशस्वी ईसी पोल्ट्री व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले उत्तम सर युवकांनी जर योग्य नियोजन आणि प्रशिक्षण घेतल्यास ईसी पोल्ट्री फार्ममध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतात, असेही ते सांगतात. साधारणतः मी एक 5 ते 6 वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला होता. तुमच्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय एन्व्हायरमेंट कंट्रोल सिस्टीम म्हणून एशिया हाऊस. मी आणि त्यावेळेला हा व्यवसाय एकदम नवीन स्वरूपात मी चालू केला होता. जवळपास म्हणजे एक शिरकाव झाला होता एशी पोल्ट्रीचा, आणि त्या व्यवसायात मी आधी ओपन हाऊस मध्ये मी काम केलं होतं, पण मला एशिया हाऊस मध्ये यायचं होतं आणि याचे सगळं स्ट्रक्चर मी तयार केलं. त्यात मला आमच्या ज्या कंपन्या असतील त्यांनी खूप मदत केली. म्हणजे शिपी असेल, झापा असेल, आणि या कंपन्याकडे बागामती ॲग्रो, या सगळ्या कंपन्यांची खूप मदत झाली. आणि त्या मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काम करायला यांच्या संगती टाईप झालो होतो. एशिया हाऊस मध्ये काम करायचं जर म्हणाल तर आपल्याला जर नवीन जी मुलं आहेत त्यांना यायचंय, कोणाला हा व्यवसाय करायचा आहे, तर नुसता पैसा पाहून याच्यात यायचं नाही. मी एक हँडिकॅप माणूस आहे, तर मला धड चालता येत नाही, पण धडपडत जे काय धडपड चालू आहे त्याच्यातून हा राहिलेला उद्योग आहे. आणि मग तुम्ही म्हणणार तुम्ही तुम्ही करताय म्हणजे मला शक्य आहे, असं नाही. तुम्ही हा व्यवसाय करायसाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तुम्ही प्लॅन तयार केले पाहिजेत. म्हणजे एकदम मला मुद्देसूद कसं करायचंय, शेडची माझी रचना कशी असावी. नुसता पैसा लावून जर तुम्ही त्यात कमवायचा मार्गात लागलात, नुसता पैसा लावायचा, माझ्याकडे पैसा आहे म्हणजे कोणाचे वडील डॉक्टर असतील, कोणाचे आज अशी कंडिशन आहे का ज्यांच्याकडे पेमेंट आहे ते कुठेतरी लावायचं म्हणून एशिया हाऊस मध्ये लावतायत. अशी लोक खूप आहेत, पण ते लोक वेगळी, आणि माझा एखादा सामान्य कुटुंबातला मुलगा असेल आणि त्याला हा व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठीच वेगळं एशिया हाऊस असेल. तर एशिया हाऊस करताना मग मला काय पाहिलं पाहिजे, माझ्या कमी खर्चात माझं एशिया हाऊस उभं राहिलं पाहिजे, कमी खर्चात टिकाऊ, आणि मला त्याच्यातून बेनिफिट कसं मिळेल हे मी नेहमी पाहिलं पाहिजे. मग तुम्ही म्हणणार शक्य आहे का, तर सहज शक्य आहे. फर्स्ट वीक मध्ये जर समजा आपण पक्षी खाली करून घेतले, साधारणतः टेम्परेचर एकदम तुम्ही 34.5 32.5 या प्रमाणात ठेवा. जर टेम्परेचर मापात ठेवलं, पक्ष्यांची वाढ व्यवस्थित होईल. पक्ष्यांची वाढ पहिल्या दिवसापासून जर फिडिंग चांगलं केलं, फिडिंग टाकताना तुम्ही पेपर टाका खाली, म्हणजे फीड त्यांचं कन्झम्पशन वाढेल. पेपर टाका, पेपर टाकून एकदम म्हणजे जे मॅनेजमेंट आहे हे जर तगडं केलं तर तुम्हाला, आणि साधारणतः फर्स्ट आणि सेकंड वीक मध्ये त्याचे प्रत्येक अवयव विकसित होत असतो. आणि त्याला जर आपणच लगेच अँटीबायोटिक देऊ नका. अँटीबायोटिक दिलं तर तो नॅचरल पद्धतीने वाढत नाही, आणि अँटीबायोटिकला जी सवय लागली तर मग औषधांचा बडीमाग पुढेही चालूच राहतो. त्यामुळे जर एकदम तुमच्याकडे नाईलाज असेल तरच अँटीबायोटिक वापरा. तुम्ही फर्स्ट वीकला जर तुमचं वजन 200 250 आलं तर समजायचं आपण चांगल्या स्थितीत चाललोय, अडचण नाहीये. आणि त्यात बी तुम्ही गुळपाणी असेल, आपली गावठी जी औषध आहेत ती नेहमी करा, घाबरू नका. आलं लसूण पेस्ट असेल, कसरदी येऊ नये, आलू लसणाची पेस्ट असेल, अजून तुम्हाला सांगतो नाही काही
तर गुळपाणी असेल, हे सतत देत राहा, पक्ष्यांची इम्युनिटी चांगली राहील त्याच्यानुसार. आणि जर आपण सेकंड वीकला गेलोय, सेकंड वीक मध्ये जर वजन कमी असेल जास्त असेल तर वजन आपण नेहमी त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवावं. ड्रॉपिंग होते का, लूज ड्रॉपिंग होते का. लूज ड्रॉपिंग होत असेल तर मी काय केलं पाहिजे, जर शेवग्याचा पाला असेल, पहिली गावठी औषध आणा. लगेच मेडिकल मध्ये जाऊन तुम्ही पैसे घालून औषध आणू नका. कारण ह्या व्यवसायातील सगळ्यात मोठा तोटा असेल तर पक्षाला ₹1 प्रोडक्शन कॉस्ट असेल तर ती तुम्ही ₹2 नका नेऊ. ती कॉस्टिंग कमी करायच्यासाठी प्रयत्न करा. मी तर असं म्हणेल का तुम्ही अँटीबायोटिकचा जेवढा दूर ठेवण्याचा प्रयत्न कराल, कारण अँटीबायोटिक साधारणतः माझ्या महाराष्ट्रीय माणसाच्या, कारण माझी कोंबडी ही कुठेही दुसरीकडे खायला जात नाही. आणि मग माझ्या मानव जातीला जर सेंद्रिय पद्धतीनं किंवा नैसर्गिक पद्धतीनं जर कोंबडी असेल आणि ती त्याच्या ताटात गेली, त्याच्या ताटात विष कालवण्याचं काम माझ्याकडून होणार नाही. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी तर या मताचा माणूस आहे. मग हाच आपला, जर सेकंड वीकला आपलं वजन 500-490 आलं तरी आपण सुस्थितीत चाललोय. आणि याबाबतची जर समजा काही औषधं असतील, हे जर तुम्ही आपलं नैसर्गिक पद्धतीने तो पक्षी वाढवला तर 21व्या दिवशी जर तुम्ही त्याला घेऊन गेलात, 1 किलो 50 जरी ग्रॅम आला तरी तुमची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने. तुम्ही सतत त्या पक्षावर लक्ष ठेवा. रोज संध्याकाळ सकाळ पोल्ट्रीमध्ये लक्ष ठेवा. खाली बसा, होतं टाका, खाली बसा आणि त्याच्यावर त्या पक्षाला काय हवंय नको ते पहा. बाहेर येताना तुम्ही जर मॉर्टॅलिटी असेल, 5 मॉर्टॅलिटी असेल तर बसून किती मेलेत, उलटे पडून किती गेलेत आणि तुसा तोंड घालून किती गेलेत त्याच्यावर लक्ष ठेवा. किंवा पाय ताणून किती गेलेत, हे सगळ्याच ऑब्झर्वेशन चालू ठेवा. हे जर ऑब्झर्वेशन तुमचं असेल तर तुम्हाला तुमच्या शेडमध्ये नेमकं काय होतंय याची माहिती मिळत जाईल. आणि एक आहे, पक्षी जर असा कानावडा पडून पाय उलटा असेल तर त्याची पोझिशन एकदम टॉप असते आणि तो मजेत जगतोय तुमच्या फार्म मध्ये, याची जाणीव घेत राहा पक्षाचं. तुम्ही त्या पक्षाला एकदम पक्षी ओळखायला शिका. म्हणजे पक्षी ओळखायला जर तुम्ही लवकर शिकलात, कारण पक्षाचं एक आहे का तुम्ही जर जो माणूस फार्म मध्ये येतोय त्याला तो ओळखतो. तुम्हाला वाटतं का ते एक कोंबडी आहे तिला काय कळतंय, असं नाहीये. तुम्ही तिच्याशी एकरूप व्हा. एकरूप झालात तर ती तुम्हाला कधीही नाही. कोंबडी हा असाच एक जीव आहे. मला तर नंतर मी कुत्र्यानंतर म्हणेल, कुत्रा हा जसा इनामदार असतो, कोंबडी तशीच आहे का 40 दिवसांनी स्वतःचं बलिदान देऊन त्या मालकाला जगवत असते. आणि 29व्या दिवशी जर तुमचं वजन काही नाही 1700-1600 जरी आलं तरी घाबरायचं कारण नाही. आणि मग तुम्ही सांगा 32-33ला तुम्ही 2200-2300 जाताय आणि ह्या काळात जरी चढ उतार होत असतील, घाबरायचं कारण नाही. माझ्यासारखे हजारो माणसं आहेत, तुम्हाला ते सांगतायत, त्याची माहिती देत आहेत. फक्त त्यांच्या कलनी घ्या. कोणालाही दम देऊन विचारू नका. दादा बाबा म्हणून काम करून घ्या, कारण ह्या व्यवसायात कुणीही परिपूर्ण नाही आणि होणार बी नाही. कारण पोल्ट्री उद्योग एवढा मोठा आहे, एक अथांग सागर आहे. त्यात माझ्यासारखा एक छोटासा माणूस जर आज यशस्वी होत असेल तर तुम्हाला त्याच्यापासून कोण अडवणार आहे. फिश हाऊस मध्ये पक्षाला पाहिजे तसं आपण ज्या तापमानात वाढवतो, म्हणजे त्याला पाहिजे तसं वातावरण नियंत्रित करता येतं आपल्याला. आणि ओपन हाऊस मध्ये ते करता येत नाही. ओपन हाऊस मधला अजून एक तोटा असेल, माशा आणि वास. एवढ्या प्रचंड प्रमाणात माशा होतात, आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. आणि आता आपण ज्याच्याकडे वाटचाल करतोय, म्हणजे 2025 आहे, जग कुठं चाललंय, मग मलाही बदलाचा जे काही बदल घडतायत त्याचाच मलाही भाग व्हावा लागेल. जर मी ओपन हाऊस मध्ये काम केलं तर माझा चेक साधारणतः तुम्हाला सांगतो, तुम्ही 5000 पक्षी पाळले तर चेक साधारणतः 70 ते 80 हजाराच्या पुढे जाणार नाही. तोच ईशा हाऊस मध्ये तुम्ही जर काम केलं आणि 10,000 पक्षी पाळले तर 2.25 ते 2.5 लाखाच्या आसपास तुमचा चेक जाईल. कमीत कमी बोलतोय मी. आणि मग ओपन हाऊस मध्ये काम करताना जर कमीत कमी बॅच निघतात 6 बॅचचा हिसाब केला तर 848 म्हणजे 5 लाख बी होत नाही. आणि आजचा महागाईचा काळ पाहतला, मी पहिल्यापासून सांगत होतो का ईशा हाऊस करा. म्हणजे मी 2018 पासून ईशा हाऊस करण्यासाठी एवढ्या लोकांना प्रोत्साहित केलंय. आजपर्यंत जवळजवळ कितीतरी लोक तयार केलेत, कितीतरी मुलं मी त्या याच्यात आणलीत. आणि असं कुणीही नाही, कुणीतरी पुढे येऊन सांगावं, कुणी तुम्हाला मिळाला माझ्यात का त्याला तो सक्सेस झाला नाही. सगळे सक्सेस झाले आणि तुम्ही सक्सेस व्हाल झालेत. कॉम्पिटिशन वाढले, पेमेंट द्यायच्या कंपन्या कमी झाल्यात. पण मग मी
व्यवसाय करायचाच नाही का? जग बदलतंय, मला बदललं पाहिजे. ओपन हाऊस मधली जी मगतूक आहे, येणारे व्हायरल इन्फेक्शन आहेत, जे काय कोंबड्यांना आजार येतात. आणि हे क्लोज हाऊस असतं. क्लोज हाऊस मध्ये व्हायरल इन्फेक्शन खूप कमी येतं, म्हणजे नाहीच्या बरोबर. मी म्हणणार नाही येत नाही, पण नाहीच्या बरोबर. एक तर मी जे काम करतोय, मला एक ऑफिशियल, आज मी बसतोय, तुम्हाला जाणवत नाही मी एक, मला वास येतोय, मी एक आनंदात बसलेलो माणूस असं वाटत असेल तुम्हाला. म्हणजे हे जे सगळं दिसतंय तुम्हाला, आणि हे माहोल जर तुम्हाला करायचंय तर ईश हाऊस मध्ये या. पैसे फेडायला जातील, तुमचा पगार सोडून तुम्हाला 2, 1, 2.5, 3 वर्ष जाऊ शकतात, 4 वर्षही जाऊ शकतात, पण तिथून पुढे ते हाऊस तुमचं होईल. आणि एक कठोर परिश्रमाशिवाय तर काही मिळालं नाही आतापर्यंत कोणाला. फुकट कुठं कोणाला काय मिळालंय? त्यामुळं माझा सगळ्यांना एक सांगणं राहील का, तुम्ही एश हाऊस मध्ये या. बैलांनी शेती करणारा आपला बाप आणि मी चालवणारा ट्रॅक्टर, यात जो फरक आहे तो आपण पारंपरिक ओपन हाऊस आणि ईश हाऊस यातला बदल आहे. आणि ह्या बदलाचा भाग व्हा. मी सांगेल का येत्या दिवसात यात जो काही बदल हवाय तो मी येणाऱ्या नवीन मुलांकडून अपेक्षित आहे. पाणी हा घटक एवढा महत्वाचा आहे पोल्ट्रीसाठी. म्हणजे 80% पाण्याचं मॅनेजमेंट जर तुम्ही केलं, खाद्य आणि पाणी, 20%च माणसाचं जे मॅनेजमेंट आहे, नाही तर 80% मॅनेजमेंट आहे पाणी आणि खाद्य, याच्यावर कोंबडी जगत असते. मग पाण्याचा घटक किती महत्वाचा आहे हा लक्षात आला असं. मग पाण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही सगळ्यात पहिलं तुमचं पाण्याचा पीएच चेक करा. पक्षाचे आवश्यक जे 6 ते 6.5 ह्याचा पीएच आहे, आवश्यक पीएच आहे. पण मला याच्याही पेक्षा मला पाणी त्या पक्षाला चांगलं पाजायचंय. तर मग एक मी आतापर्यंत जे बोललो का नाही का, मग घरगुतीचे काही उपाय आहेत, मग तुकटे असेल, चुन्याची निवडी असेल, हे नेहमी वापरायचे घटक आहेत. मग तुम्हाला सांगतो, तुकटी आहे ना नेहमी घरी आणून ठेवा. फार्मवर पक्षी यायच्या आधी माझ्याकडे 5 किलो तुकटी पाहिजे. मी तर या मताचा माणूस आहे. तुम्ही आदल्या दिवशी एका दुसऱ्या टाकीत जिथं साठवण क्षमता तुम्ही केलेली आहे तिथं तुकटी टाकून पाणी, आणि ते पाणी तुम्ही रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना द्या. जर पक्ष्यांना ते पाणी ज्या वेळेला तुम्ही द्याल त्यावेळेला तुकटी त्या पाण्याला एवढे हे स्वच्छ करते. जर समजा तुम्हाला पाणी वाटलं तर मी नदीच्या कडेला आहे किंवा माझ्या शेजारी कॅनल आहे, माझं पाणी पीएच खराब आहे, तर वॉटर प्युरिफाय शिवाय मग तुम्हाला पर्याय येत नाही, तुम्हाला तो बसावाच लागेल. पण मला असं वाटत नाही का ज्याचे फार्म आहेत, बागायती क्षेत्रात फार कमी लोक हा व्यवसाय करतात. हा व्यवसाय फक्त एक तर थोडं उंचावा असणाऱ्या जागी, पाणथळ जागेत करू नये कोणी, कारण जी आर्द्रता आहे ती पाणथळ जागेत जादा राहते, आणि ह्युमिडिटी जर जादा राहिली तर पक्षाचं सगळ्यात चांगली 50 ते 65 या दरम्यानची ह्युमिडिटी पक्षासाठी तशी बघी. आणि जर तुमची सततची ह्युमिडिटी जर 75च्या पुढे असेल तर ह्युमिडिटीला तुम्ही बदल नाही करू शकत. त्यासाठी जागा निवडतानाच अशी निवडा का जी उंचावा असावी, थोडीफार गावठाणापासून थोडी लांब असावी, एक गाड्यांचा आवाज, आजूबाजूला हायवे नसावा. हायवेच्या गाड्यांचा आवाज त्या पक्षाच्या याच्यावर खूप परिणाम करतो. आणि मग मला त्याला ज्या वातावरणात वाढवायचंय, त्याला जे पोषक वातावरण आहे ते तयार करायचंय, ते माझ्याने होत नाही. कारण गाड्यांचे आवाज आणि इक्विपमेंटला म्हणजे लाईटला जे काही तुम्ही हे करणार आहे, आता तर मी नवीन मुलांना हेही सांगेन का आता जे काही सबसिडी व सोलर प्लांट आले ते तुमच्या शेडवर बसवा, त्यात काही होतंय का पहा. आणि त्यासाठी आमचं खूप आमच्या संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करताय आता शासनाकडे का सौर ऊर्जा व शेड चालला पाहिजे, आणि भविष्यात ते शक्य आहे. नाही हा शब्द आपल्या डिक्शनरीत नसावा. पाणी मॅनेजमेंट झालं, फीड मॅनेजमेंट मध्ये नेहमी आपण लक्ष ठेवावं का मला फीड कसं द्यायचं माझ्या पक्ष्यांना. मग पक्ष्यांना फीड, तर पक्षी फीड हातात घेतल्यावर कळत नाही सहजासहजी, पण फीड पक्षी नाकारत असेल तर सहज कळतं का फीड नाकारतोय. त्यावेळेला आपले घरगुती जे काय आहेत ते प्रयोग नेहमी करावे. आपण बाजारातून सुकट आणावी, ती नेहमी. जर पक्षी फीड नाकारतोय तर तुम्ही कंपनीला डायरेक्ट ब्लेम नाही करू शकत, कंपनीला काही बोलू शकत नाही हो. आणि हा सगळा व्यवसाय मी केलाय म्हटल्यावर त्याचे येणारे भोग हे माझ्याच वाट्याला आलेत असं समजून चालायचं नाही. आपण त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करायचा. मग बाजारात जाऊन सुकट आणा, खाद्याचा वास नसेल तर पक्षी खाद्यापर्यंत कसा जाईल आणि तो पक्षी फिडिंग कसा करेल हे पहा. मग काय सुकट प्रत्येक एक चिमूट ह्या साईडच्या भांड्यांमध्ये टाकत चला.
शेवटचा आम्ही मागे जे इक्विपमेंट पाहतोय त्याच्यात टाकत चला. पक्षी काहीही करा, पण तुम्ही त्या पक्षाला त्या दिवशी फिडिंग करायला शिकवा. आणि जर बाजारात हे तोटे येतच राहतात, चढ उतार ऊन सावल्यांचा खेळ चालू राहतो. जर बाजार पडला तर फीड खराब करतात. कंपनी माझी नाही किंवा तुमची नसती, ती एका कंपनीच्या मालकाची आहे. तोही बाजारात तोटे घेत असतो, तो त्या पद्धतीने जगणार आहे. पण मला माझ्या पद्धतीने पक्षी वाढवायचे. आणि जर तुम्ही ह्याही वेळेला अशा परिस्थितीत मात करायला शिकलात तर तुम्ही आदर्श पोल्ट्री व्यावसायिक म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. उत्तम डुकरे सरांकडून आपण अशीच माहिती जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर कृषी विजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. आणि नवीन मुलांनी एवढ्या महाराष्ट्रात पोल्ट्री व्यवसाय झालाय, माझा टिकाव लागेल का? बाबा गे, शेवटची गाडी ज्या वेळेला तालुक्याच्या गावावरून निघते त्यावेळेला तिच्यात पाय टाकायला जागा नसतो. तू चढून बघ, गावात पुसशील. तू गाडीत जा, तू गावात पुसशील. तू जर म्हटला गाडी फुले तर तुला तालुक्याच्या गावातच मुक्काम करावा लागेल. आज शासनाच्या विरोधी योजना आहेत